नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. यानंतर या समारंभाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय मेधाताई पाटकर यांना विनंती की आपणही या निमित्ताने मनोगत व्यक्त करावं. आपल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या भाषणानंतर आपण सगळ्यांनी तो आनंद घ्यायचा आहे. नाही, प्रेक्षकांची सुद्धा जेवणाची व्यवस्था झालेली आहे. कृपया हा समारंभ पार पडल्यानंतर आपल्याला यथोचित भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. मला समजतंय की ते मला आठवण करून देत आहेत की जेवणाची व्यवस्था तयार आहे, तर जास्त वेळ घेऊ नका. आज साने गुरुजी जयंती निमित्त आणि बाबा आमटेंनाही डिसेंबरमध्येच आम्ही नमन करतो. त्यांना खरोखर स्मरणांजली देऊन मी हा संवाद सुरू करते. आज इथे मंचावर उपस्थित असलेल्यांपैकी जे सर्वात्मा आहेत, जसं लेखकांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे, असे अशोक बेलखोडेजी ते सर्जन आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स करतायत. केवळ शारीरिक नाही, मानसिक सुद्धा. असं चित्र या निमित्ताने आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. आपल्या बरोबर तात्यासाहेब लहाने आहेत, जे जे मध्ये होते तेव्हा सुद्धा आमच्या शहरी गरिबांच्या एका संकट प्रसंगी त्यांनी आम्हाला थोडी मदत केली होती. हेही नसे थोडं ते सरकारी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा. अभय बंगे आहेत, ज्यांचे वडील ठाकूरदास बंग सतत आमच्या सोबत असायचे आणि अगदी वय न जुमानता पदयात्रा काढायचे, असे गांधीवादी होते. आज न्यायाधीश महोदयांनी जे काही वक्तव्य दिलं ते खरोखर न्यायाधीशांना शोभण्यासारखंच होतं असं मला वाटतं. नाहीतर आम्हाला जजेसच्या समोर सुद्धा मी केस लढते तेव्हा सांगावं लागतं, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, आणि वी डोंट वॉन्ट जजमेंट, वी वॉन्ट जस्टिस माय लॉर्ड, असं सांगावं लागतं. पण आज त्यांनी न्याय चाहिए अन्याय नाही अशी घोषणा करण्याची गरज वाटू नये अशा प्रकारे आपलं वक्तव्य मांडलंय. याबद्दल माननीय सुनील वेदपाठकांना पण मी सलाम करते. आणि अर्थात इथे आता कडू गुरुजी आलेले आहेत, जैविक शेतीचे एक्सपर्ट जोशीजी इथे आहेत. ज्यांनी मला इथे खेचून आणलं ते माधव बावघे अंधश्रद्धा निर्मूलनाचे आहेत. दृष्टी ज्यांची आरोग्य क्रांतीची होती असे डॉक्टर अहंकारी आपल्यामध्ये नाहीत. हे कधीही या क्षेत्रामध्ये आलं की आठवण येतेच, पण त्यांच्या अहंकारी असून नाम कधी अहंकाराचं वर्णनच करता येणार नाही अशी त्यांची दृष्टी आणि त्यांच्याबरोबर जोडलेल्या शुभांगीताई. आणि विशेष आहे की आज नगराध्यक्ष मॅडम पेंडेलवारजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी नगर प्रशासनातर्फे पूर्ण आश्वासित केलेलं आहे. आणि अर्थात अलका मांडकेजी, मी डॉक्टर मांडकेंचं अगदी बाबां आणि साधनाताई गेल्या होत्या तेव्हापासूनचं एक आठवते, आणि सरपंच साहेब पण इथे आहे, तेव्हा उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे पण बसलेले आहेत. विदर्भामधून आपल्या वर्ध्यामधून तारक काटेजी आहेत, जैविक शेतीचे एक्सपर्ट, असे अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक नर्सिंग केलेल्या मुली आहेत. आणि आपण सर्व जे जनसहयोगी आहात आणि ज्याच्यातून हे सगळं, ही वास्तू उभी राहिलेली आहे. पण हे कार्य सुद्धा आज 40 वर्ष पूर्ण करून चुकलेलं असताना, नर्मदा बचाव आंदोलनाची सुद्धा 40 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन घेतलं तरी आम्हाला लढावंच लागतं आहे उरलेल्यांसाठी. आणि एकूण देशभरातली जी परिस्थिती बदलते आहे तिथे परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपल्याला माहीतच आहे की आज भारत जोडो हा शब्द सुद्धा किती महत्त्वाचा झालेला आहे. नफरत छोडो म्हटल्याशिवाय भारत जोडो म्हणताच येणार नाही अशी स्थिती झालेली आहे.
आणि म्हणून साने गुरुजींना आठवल्याशिवाय राहवत नाही. आमचंही ते प्रेरणास्थान राहिलेलं आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे म्हणत असतानाच धर्म का सार यही है, सत्य का सार यही है, परार्था प्राण ही द्यावे, हे सांगणारे साने गुरुजी कसे निघून गेले आपल्यामधून ते आपण विसर चालणार नाही. देशभरातली परिस्थिती त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जी जाणवली, शेतकऱ्यांसाठी काम केलं, कष्टकऱ्यांसाठी काम केलं, पंढरपूरच्या मंदिराची द्वार सोखामेळासह दलितांसाठी खुली केली, शिक्षणासाठी किती काम केलं, किती जेल भोगली आणि त्यातून किती पुस्तकं लिहिली आणि त्याची रॉयल्टी विद्यार्थ्यांना दिली. अशा साने गुरुजींची प्रेरणा आपल्याला हेच सांगते की आपण आपलं जीवन हे खरोखर स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठीच जगायचं असतं. आपण लिए जिये तो क्या जिये हे गाणं मला फारच आवडतं. पण अशोक बेलखोडेंच्या एकूण कार्याबद्दल याच आधारे जितकं बोलावं तितकं कमी आहे. मी अनेक वर्षांपूर्वी किनवटला आले होते आणि त्याही वेळेला एक साधागी भरा असा तो साने गुरुजी रुग्णालयाचा परिसर पाहिला होता. पण त्यावेळेचं किनवटचं चित्र हे खरोखर कडवटच वाटावं असं होतं. आज मी उतरले मुंबईहून आलेल्या गाडीमधून, डॉक्टर लहाने साहेब आणि आम्ही, संदीप काळे आणि आम्ही सर्व, तर आम्हाला काय जाणवलं, मला जाणवलं की सगळीकडे मोठमोठे बॅनर्स लागलेले आहेत, अगदी क्लिनिक्सचे, हॉस्पिटलचे, सगळे. आणि हे आज सगळीकडे झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा ह्या अशा साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची का जरुरी वाटावी, का गरज वाटावी? ज्या प्रकारे भारत जोडो मधून बाबा आमटेंच्या एकूण इतक्या महत्वपूर्ण आणि धरातळाच्या कार्यामधून प्रेरणा घेऊन किनवट निवडलं डॉक्टर अशोक बेलखेडे यांनी, ते फार महत्वाचं प्रेरणा देणारं वर्णन आहे. अरुणाचल प्रदेशच्या ऐवजी त्यांनी किनवट निवडलं. अशा प्रकारे सुदूर अंचल जिसे अपन बोलते हैं, वहां इस प्रकार का एक क्षेत्र चुनना कि जहां सही में जरूरतमंद लोग हैं आणि जिथे जाऊन आपल्याला कमाई करण्याची इच्छा कधीही पुरी करता येणार नाही, परंतु आपली एक जीवनाची लुटाई करण्याची निश्चित आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपलं जगणं हाच आपला संदेश असतो, हे महात्मा गांधींनी तर सांगितलेलंच आहे. तेव्हा आपल्यालाही हा संदेश कुठेतरी थोड्या मोठ्या युवकांना देता येईल. हे भारत जोडो युवा अभियानापासून आमच्या प्रत्येक युवा दलापर्यंत आम्हाला ज्याची गरज वाटते ती गरज जाणवते आज. आणि ती गरज हीच आहे की खरोखर आपण गरजू लोकांपर्यंत जर पोहोचलो नाही, आपण गरजूंसाठीच जर जितकं देता येईल तितकं धनदान नाही, तन मन दिलं नाही, तर मग आपल्या जगण्याचा अर्थच काय आहे? डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी असाच संदेश दिलेला आहे, म्हणून त्यांनाही सलाम करावंसं वाटतं. बाबा आमटेंनी कुष्ठरोगी निवडले. एक परचुरे शास्त्री महात्मा गांधींच्या समोर आले होते. बाबा आमटेंनी त्याचपासून एक प्रकारे प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आनंदवन उभं केलं आणि बाबांची सुद्धा दृष्टी कशी होती हे 10 वर्ष बाबा जेव्हा आमच्या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये राहिले, अगदी साधना ताईंना आपली साथी आणि सन्मान आणि समानतेने वागवणारे बाबा आमटे, हे कसे त्यांच्या किचन मध्ये एका दलित व्यक्तीला ठेवून एक जातीपातीच्या निर्मूलनाचा संदेश द्यायचे. नर्मदेच्या खोऱ्यात असताना आमच्या बरोबर अगदी दिल्लीपर्यंत यात्रा करणारे, आमच्या पहिल्या गावामध्ये येऊन बुडालेल्या देवळाच्या मधला गाळ काढण्यासाठी पोहोचणारे असे बाबा सुद्धा आजही आमचे प्रेरणास्थान आहे. आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणं हे साने गुरुजींचं होतं, ज्यातून राष्ट्र सेवा दलाची निर्मिती झाली.
राष्ट्र सेवा दलाच्या प्रत्येक सुट्टीच्या शिबिरामध्ये आम्हाला तशी प्रेरणा मिळाली. आणि बाबांचा सुद्धा अगदी हाच दृष्टिकोन होता. हे आम्ही नर्मदेच्या खोऱ्यात 10 वर्ष पाहिले. कधीही स्वतः निर्णय घ्यायचे नाहीत. अगदी गुजरातचे मंत्री आले बोलायला तरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आले तरी आम्हाला बरोबर घेतल्याशिवाय कधी चर्चा करायची नाही. आज अशोक बेलखोडेंचा हा जो परिवार इथे मला दिसतो आहे, त्यातून त्यांची सुद्धा तीच प्रेरणा आणि तीच विशेषता ही प्रकट झालेली आहे, असं म्हणून परत त्यांना मी सलाम करतो. साथीनो, म्हणून महात्मा गांधींपासून या सगळ्या समाजवादी जे होते, जे सत्तावादी नव्हते, या सगळ्यांच्या जीवनातून संदेश घेऊन जे कार्य आज व्हायला हवं ते किती मोठं आहे, किती आव्हानात्मक आहे आणि आम्ही किती कमी पडतो आहोत हे जाणवलं तर अशा प्रकारचा इथे होणारा सत्कार सन्मान हा माझ्यासारखेला तरी सणविंदा करतो. अगदी आपण विचार केलात स्वास्थ्य ह्या आरोग्य ह्या एकाच गोष्टीचा, तर आज खरोखर सर्वांची भूक सुद्धा मिटलेली आहे का, या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कारण स्वास्थ्याचा अधिकार, आरोग्याचा अधिकार म्हणजे काय याचा विचार केला तर त्याच्यासाठी खाद्य सुरक्षा हवी, त्यासाठी शुद्ध हवा हवी, शुद्ध पाणी हवं, त्यासाठी आवास योजना ज्याच्या बाबत सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे नियम आहेत. हे सगळं जर उपलब्ध नसेल आणि मानसिक स्वास्थ्य नसेल तर आरोग्याचा अधिकार जो जगण्याच्या अधिकाराचा एक भाग आहे, अनुच्छेद 21 संविधानाचा, आणि त्यामध्ये जगण्याचा अधिकार एवढं जरी लिहिलेलं असलं तरी त्याचा एक एक व्याख्येमधून अर्थ अनेक न्यायाधीशांनी व्यापक केलेला आहे. आणि त्यामध्ये या सर्व गोष्टी असताना आज खरोखर काय पाहता हो आपण, अगदी रस्त्यावरून येताना जाताना फुटपाथवरती झोपलेल्या स्त्रिया आपली मुलं घेऊन, गरीब वस्त्यांमध्ये या आमच्या मुंबईच्या, जिथे मुंबईची 60% जनता राहते, कुठे भर पावसाळ्यामध्ये एखाद्या मंत्र्यांच्या आदेशावरून सगळे शासकीय आदेश धुडकावून जेव्हा विस्थापन होतं, तोडफोड होते, काय सांगायचं, कसे जगतात आपल्या पोरा बाळांसह आणि आपल्या वृद्ध आई वडिलांसह. तेच जे असतात निर्माते, मोठमोठ्या हाय राईज बिल्डिंग्स असोत की हायवेज आणि फ्लायओव्हर्स असोत, कोण मानतं हो, त्या निर्मात्यांची घरं तोडणं हे किती किती अन्यायकारक आहे, किती किती संविधान विरोधी आहे. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान लो. घर घर पर बुलडोजर लेकर तुम जब आगे बढ़ते हो, निर्माता को बेघर करके संविधान कुचलते हो. असं संविधानाच्या प्रत्येक प्रकारच्या कुचलण्याची आपण आठवण आजच्या कुठल्याही पार्टीचे असो शासनकर्त्यांना करून देणं हे आज आपलं कर्तव्य झालेलं आहे. आणि म्हणून आरोग्यासाठी ज्या वेळेला हे केंद्र उभं करावं लागतं साने गुरुजींच्या, बाबा आमटेंच्या, गांधीजींच्या प्रेरणेतून, त्यावेळेला आपल्याला आठवतं की आरोग्य सेवा सुद्धा आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे. डॉक्टर जी पारिखांचा उल्लेख केला, फार चांगलं वाटलं मला. कसा दवाखाना चालवत होते डॉक्टर जी पारिख, कुणाकडून पैशाची अपेक्षा न ठेवता त्यांच्याच घराच्या खाली एखाद्या छोट्याशा रूम मध्ये तिथे एक बेड कसा बसा होता. तिथे कसा दवाखाना बाबा आढाव चालवत होते पुण्यामध्ये अनेक वर्ष, जो नंतर सोडून त्यांनी श्रमिकांच्या साठी आपलं जीवन दान देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचे इमानदार डॉक्टर्स आता किती राहिलेले आहेत याचं उत्तर घ्यायचं असेल तर आपल्याला शोध घ्यावा लागेल एकूण आरोग्याच्या बाबत काय होतं आहे याचा.
आरोग्याचा अधिकार हा मानव अधिकार आहे हो. त्यामुळे 1948 मध्ये जे मानव अधिकारांचं एक डिक्लरेशन झालं, त्याच्याही आधी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी 1946 मध्ये आरोग्याचा अधिकार याच्या संदर्भात एक कन्व्हेन्शन म्हणा, कोव्हेनंट म्हणा, पास केलं. आणि त्यानंतर या देशामध्ये आरोग्याच्या संदर्भातल्या अनेक धोरणांचे मसोदे पुढे आले. अगदी 1983 मध्ये, 2002 मध्ये आणि 2017 मध्ये सुद्धा. कुठली दिशा आहे आज आरोग्य सेवेची हे या निमित्ताने विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक एवढ्यासाठी आहे की अगदी संयुक्त राष्ट्र संघाचं डिक्लरेशन, ज्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सुद्धा अधिकार प्रत्येक नागरिकाचा त्याला मिळायला हवा, हे स्पष्टपणे नोंदलेलं आहे. आणि या अशा आंतरराष्ट्रीय मसौद्यांवरती अगदी आपल्या भारतासारख्या देशाचे राष्ट्रप्रमुख सुद्धा सह्या करतात. पण त्याचं पालन होतं का, याबाबत विचार करायला लावतात ते अशोक बेलखोडेंसारखे सेवाभावी, आरोग्य क्रांती पुढे नेणारे सर्व समाजवादी समाजसेवक. कारण आज आपण काय पाहतो आहे चित्र, डॉक्टर अभय बंगालनी थोडंसं वर्णन केलं, फार मोलाचं. कारण ते सुद्धा अगदी गडचिरोली सारख्या वर्धावाला होते, तिथे राहू शकले असते अगदी हिरव्यागार थोड्याशा आच्छादनाच्या मध्ये, पण ते गेले गडचिरोलीमध्ये. आज गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये काय चाललेलं आहे ते आपल्याला माहित आहे की नाही मला माहित नाही. परंतु त्या तिथे आदिवासींमध्ये काम करत असताना त्यांना जे काही जाणवलं ते त्यांनी अतिशय भावनापूर्वक आपल्या पुढे मांडले. आम्ही काय पाहतो आहोत, नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य संबंधी कार्याचं प्रतिनिधित्व आमची संघटना नर्मदा नवनिर्माण अभियान करते, राज्याच्या गाभा समितीवरती आमच्या एका कार्यकर्तीच्या माध्यमातून. पण हे सगळं प्रत्येक वेळेला पुन्हा पुन्हा का दाखवून द्यावं लागतं? अगदी जिल्ह्यापासून काय तालुक्यापासून ते राज्यस्तरीय मंत्रालयापर्यंत याचा विचार करण्याची गरज आहे. कधी झोळीमध्ये घालून एखाद्या प्रेग्नंट महिलेला 15 किलोमीटर चालून आणतात आज सुद्धा. त्यावेळेला मोठमोठे हायवे आणि फ्लायओव्हर्स बनतात, परंतु खरोखर गावचे रस्ते किती बनतात, त्याच्यासाठी किती बजेट आखलं जातं आणि किती प्राथमिकता, किती प्राधान्य दिलं जातं, हा मुद्दा आम्हाला उठवावा लागतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही सुद्धा धस्तावलो जेव्हा आत्ता एका अक्कलकुवा तालुक्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या गावातली स्थिती अचानक समोर आली. आमचं जिथे अगदी पूर्ण ताकदवर संघटन आहे नर्मदा खोऱ्यामध्ये, त्याच्यापेक्षा हे गाव त्याच तालुक्यातलं पण वेगळं होतं. काय हकीकत समोर आली, एका महिलेचं बाळंतपण कसं केलं गेलं, त्याची बाळंतपण केलं गेलं दाढी करण्याची ब्लेड आणि बांबू वापरून. आणि अशा प्रकारे शेकडो महिलांची बाळंतपण तिथे झालेली आहेत. हे चित्र समोर आलं तेव्हा आमच्या अतिशय संवेदनशील अशा जिल्हाधिकारी सुद्धा धास्तावले. त्यांनी आता 3 दिवस आरोग्य मेळा घेतला सगळ्या अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बोलवून. परंतु हे असं काही एकाच गावामध्ये नाही. अजूनही मेळघाट मध्ये, धारणीमध्ये काय होत आहे, अजूनही काही गडचिरोलीच्या अगदी हेमलकशाच्या बाजूच्या गावांमध्ये काय होत आहे आपल्याला पाहावं लागेल. हे अभय भाऊंनी सांगितलं ही गोष्ट खरोखर खरी. कारण प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, सर्व योजना असताना सुद्धा आजही अशी शहरांच्या गरिबांमध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये, खास करून ज्यांना सुदूर अंचल आपण म्हणतो, अत्यंत
अंदरुनी अशा क्षेत्रामध्ये जी स्थिती आहे ती आपण विसरू शकत नाही. आणि म्हणून मी विचारलं पहिल्यांदा या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येत असताना की खरोखर शहरापासून किती दूर आहे हो, मग लोक येऊ शकतील का किनवटच्या नगरापासून? तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, इथे हे केंद्र उभारणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण अनेक किलोमीटर यापासून रेडियस मध्ये ग्रामीण क्षेत्र आहे, ज्यामध्ये आदिवासी अधिकांश असतील, दलित असतील, त्यांच्यासाठी इथे कुठलीही अशी सुविधा नाही. आणि संपूर्ण किनवटमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर नाहीच नाही. आता कळलं की सरकारी इथल्या हॉस्पिटलमध्ये ECG आज सुद्धा उपलब्ध नाही. माधव बावगींनी मला हे सांगितलं. आम्ही हेच पाहतो ना, अगदी प्राथमिक हेल्थ सेंटर ज्याला म्हणतात किंवा त्याचं सब सेंटर, तिथे सुद्धा किती उपलब्ध असतात सुविधा. तिथली ANM असो, ती किती 24/7 असं दिवस रात्र तिथे राहणं करते का? कुठल्या ANM ला, कुठल्या नर्सला, कुठल्या तालुक्यातून कुठे अपॉइंटमेंट दिली जाते? आणि याच्यामुळे ती म्हणते की माझी मुलं तिथे आहेत एकटी, ताई मी इथे कशी राहू हो, मला बदली करून द्या ना. अहो पण आमच्याच गावामधल्या आता काही तरुण आदिवासी मुली सुद्धा नर्सिंग फार करून चुकलेल्या आहेत, परंतु अपॉइंटमेंट करताना याची सुद्धा खंत असते का? याची दखल घेतली जाते का की या सुदूर अंचलामध्ये जे 10-10 किलोमीटर चालून सुद्धा यावं लागतं, शिक्षक असो की नर्स असो, तर त्यांना विशेष काही इन्सेंटिव्ह, थोडासा अधिक हातभार लागेल अशा प्रकारे त्यांच्या पगारामध्ये वाढ करून दिली जाते का? हे सगळं जे आवश्यक आहे सरकारी अस्पतालांमध्ये, सरकारी सेवांमध्ये, इथे स्वतः तात्याराव लहानेजींनी सांगितलं, अभय बंगालनी सांगितलं, हे फार मोलाचं आहे. सरकारचं जे कर्तव्य आहे आणि जे जिम्मेदारी आहे, अगदी तुम्ही अनुच्छेद 47 वाचा की अनुच्छेद 39 वाचा की अनुच्छेद 255 वाचा, संविधानाने जे काही दिलेलं आहे, आपण संविधान कट्ट्यावर उभे होतो, पण संविधान आपल्या मनामध्ये जर असेल, दिल दिमाग मध्ये जर असेल, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला किती 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 प्रकारे संविधान तुडवलं गेलेलं आज जाणवतं. सकस आहार मिळतो आहे का? 5 किलोनी किती दिवसाची भूक भागली जाते? आज आपण भुकेले आहात याची जाणीव होते आणि अगदी संयोजक वक्ते सगळे जाणीव करून देतात. अहो पण 5 किलो सुद्धा 80 कोटी या देशातले लोक जेव्हा त्या मुफ्त राशन व्यवस्थेलाच आपला आधार मानून जगतात, तेव्हा आमच्या महिला डोळ्यात अश्रू आणूनच सांगतात की ताई 5 किलो 8 दिवस पुरतात. आणि त्याच्याबरोबर तेल नाही, डाळ नाही. तेव्हा आमच्या महिला मोठ्या घोषणा देतात, वारे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे अनेकांची भूक मिटत नाहीये. म्हणून आपल्याला हे सुद्धा म्हणावं लागतं आम्हाला संविधान दिवशी की संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम्ही हो मान, वंचितों की भूख प्यास जब मर मिटती है देख लो, जीने के अधिकार को लेकर हिम्मत से जवाब दो. कुठे जवाब मिळतो? विधानसभेत मिळत नाही, लोकसभेत मिळत नाही, नगर परिषदेत मिळेल की नाही मॅडम आता तुमच्यावरच अवलंबून आहे की तुम्ही किती तिथे पारदर्शिता आणि जबाबदेहीता साबित कराल, त्यावरती ते अवलंबून असेल. पण आज ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे एक एक प्रकारची सुरक्षा जी स्वास्थ्य सुरक्षेचा भाग आहे ती जर मिळत नसेल या देशातल्या कोट्यावधी नागरिकांना, त्यामधल्या महिलांना, त्यामधल्या बालकांना, त्यामधल्या बुजुर्गांना, तर मग स्वास्थ्य सुरक्षा ही असुरक्षात झालेली आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. अगदी पिण्याचं पाणी, नर्मदेचं पाणी आज पिण्यालायक नाही. हे 4 टेस्ट रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला त्या निमित्ताने एक कॅलेंडर भेट देणार आहे.
की काय झालेलं आहे नर्मदेचं सुद्धा. का पाणी पिण्यालायक नाहीये बघा. औद्योगिक क्षेत्रामधून पाणी येतं सरळ एकेका उपनदीमधून नर्मदेपर्यंत 60 आणि 80 किलोमीटर वरून. अवैध रेत खनन ज्याच्या विरुद्ध केस लढली मी आणि स्टे ऑर्डर्स माझ्या हातामध्ये आहेत हायकोर्टच्या, एनजीटीच्या, हरित न्यायाधिकरणाच्या, ते आजही चालू आहे. आम्ही गेलो की पळून जातात, एखाद दिवस ऍक्शन घेतात, परंतु कलेक्टर, एसपी ज्याच्यामध्ये प्रतिवादी आहेत ते सुद्धा हे थांबवत नाहीत. रेत माफिया हत्या करतील तुमची, हेच आम्हाला ऐकवतात. कारण अनेक हत्या झालेल्या आहेत मध्य प्रदेश सारख्या राज्यात. आणि तरी सुद्धा याच्यामधून क्रूज चालवणं, ज्याला विरोध आहे एनजीटीचा, ज्याला विरोध आहे सुप्रीम कोर्टाचा, अभय ओकान सारख्या न्यायाधीशांचा, आणि तरी सुद्धा 1,20,000 रुपयांचं तिकीट देऊन आम्ही बडवाणीवरून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत घेऊन जाणार, असं जे सरदार पटेलांच्या नावाने वर्णन केलं जातं, त्या क्रूजमुळे संपूर्ण पेयजल आज आहे तितकं सुद्धा पिण्यालायक राहणार नाही, हे आम्हाला सांगा. म्हणून मी न्यायाधीश महोदयांना देते आणि अशोक बेलखोडेंच्या साठी हे देते. मी आज कॅलेंडर आणायला विसरले म्हणून माझं बावगे त्यांच्या वतीने स्वीकारतील, ते सचिव आहेत म्हणून. आणि तुमच्या कार्यालयात हे राहणं आवश्यक आहे. कारण जर प्रदूषित हवा, आज 9 कोटी लोक प्रदूषित हवेच्या संकटात आहे. इतका लढा आम्हाला लढावा लागला मुंबईला की आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते तेव्हा त्यांच्या संवेदनशीलता आणि संवादशीलतेमुळे आम्हाला 900 घरं मिळाली आणि मग 1600 घरं मिळाली. आज आता 900च्या पुढे आम्ही 1000च्या वरती पोहोचलेलो आहोत, पण चालू आहे प्रक्रिया. पण हे का करावं लागलं? प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन अशा ठिकाणी दिलं, माहुल नावाच्या एका चेंबूर जवळच्या मुंबईतल्या गावामध्ये, की तिथे शेकडो मृत्यू झालेत आणि आजही शेकडो पॅरालिसिस पासून ते टीबी पर्यंत, स्किन डिसीजेस पर्यंत सर्व प्रकारच्या यांनी आजारी आहेत. काय आपण फक्त हॉस्पिटल आणि दवाखाने यांच्याच वरती लक्ष देणार का? हा प्रश्न आहे. प्रतिबंधक उपाय जर आपण केले नाही, कुठल्याही प्रकारची जीवनावरती आघात होणारी घटना असोत, अगदी महापूर असोत, ज्यांनी नांदेड सुद्धा वरती आघात केला आहे, आमचा हा रिपोर्ट आहे या संपूर्ण 29 जिल्ह्यांवरती झालेल्या महापुराच्या आघाताचा. पण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे, म्हणजे आपदा प्रतिबंधन होत नाही, आपदा प्रबंधन होतं. आणि तेही किती होतं, आपदा भोगतं कोण याचा विचार करण्याची गरज आहे. आज या क्लायमेट चेंजमुळे काय झालेलं नाही, आज याच्यामुळे हवा प्रदूषित तर झालेलीच आहे, पण जी काही गरमी भोगताहेत ते कोण आहेत? ते तेच निर्माते आहेत जे दिवस रात्र काम करतात. एका वर्षामध्ये 1,53,000 श्रमिकांचा मृत्यू झाला. त्याचा रेकॉर्ड तरी आहे का सरकारकडे? संसदेमध्ये सरळ सांगतात की आमच्याकडे रेकॉर्ड नाही मृत्यू झालेल्यांचा. आम्हाला मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर उपोषणावरती बसून शेवटी नीलम गोरेंनी प्रतिसाद दिला. तेव्हा कुठेतरी एसटी आणि रेल्वे सुरू झाल्या, तरी सुद्धा 10 स्टेशनवरती महाराष्ट्राच्या आम्ही जे चित्र पाहिलं की कसे बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा आणि अगदी मध्य प्रदेश, छत्तीसगडचे सुद्धा, महाराष्ट्रातल्याच अगदी गोंदिया सारख्या शहरातले सुद्धा, जिल्ह्यातले सुद्धा कसे येत राहतात आणि पुन्हा परत जायला 1700 आणि 2000 किलोमीटर चालायला मजबूर होतात. अशी सगळी मजबुरी भोगणारे जे आहेत त्यांनाच गरज असते आरोग्य सेवेची. आणि त्यांच्या गावागावामध्ये अगदी ते जिथे मजूर म्हणून राहत असतील तिथे सुद्धा किती ही सेवा उपलब्ध होते या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही किंवा नकारात्मक उत्तर मिळतं, तेव्हाच डॉक्टर अशोक बेलखोड्यांसारख्यांना प्रेरणा मिळते, बाबा आमटेंपासून, साने गुरुजींपासून, आणि म्हणून त्यांना मी सलाम करतो. आज अगदी गावागावातल्या प्राथमिक हेल्थ सेंटर मध्ये काय व्यवस्था आहे हे तुम्ही पाहिलं तर बहुतांश ठिकाणी साधे टेस्ट सुद्धा होत नाही, डॉक्टरच उपस्थित नाही. मी तुम्हाला एक आकडेवारी सांगते, 67% सब सेंटर्स मध्ये
60% प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, आणि 22% ज्याला CHC म्हणतात त्याच्यामध्ये आजही किमान जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते उपलब्ध नाही. आज तालुक्याच्या ठिकाणी जर MRI होऊ शकत नसेल, तिथे एक्सरे मशीन धड चालत नसेल, ECG जर किनवट सारख्या तालुक्यामध्ये नसेल तर काय होणार? तर लोकांना किलोमीटरचे किलोमीटर जाणं, तेही एखाद्या ऍक्सिडेंट झालेल्या, आता परवाची घटना आहे आमच्या क्षेत्रातली, ती ॲम्ब्युलन्स नव्हती. एक ॲम्ब्युलन्स उपलब्ध असते, तिचे सुद्धा टायर्स बदलण्यासाठी पुण्याहून मंजुरी घ्यावी लागते. आता ते सगळं होईपर्यंत किती ऍक्सिडेंट्स होतील, का किती बायका गर्भार असतील, त्यांच्या बाळंतपणासाठी जावं लागेल, हे सगळं विचारात घेतलं तर आपलं सुद्धा हृदय हल्ल्याशिवाय राहत नाही. पण आज ही परिस्थिती देशात आहे. तेव्हा एकीकडे जे सांगितलं अभय बंगांनी ते अगदी खरं आहे की अधिकतर लोक, अगदी गरीब आदिवासी सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायला मजबूर होतात आणि कमी लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात. आता त्यांनी जी कारणं सांगितली ती मलाही थोडीशी धक्कादायक वाटली, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे, कारण सरकारी हॉस्पिटल्स मध्ये जी काही किमान व्यवस्था पाहिजे ती नसते. आणि दुसरं अतिशय महत्वाची गोष्ट जी त्या आमच्या वयोवृद्ध पेशंटनी बोलून दाखवली ती अत्यंत महत्वाची होती की डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधले संबंध हे सरकारी हॉस्पिटलमध्ये कसे असतात. एखादे लहानसारखे डॉक्टर आम्हाला भेटतात कुठेतरी, तेव्हा आम्ही फोनवरून वगैरे त्यांची थोडी मदत घेतो, तरी सुद्धा अशा प्रकरणांमध्ये जी कुठल्या तरी अत्याचाराची प्रकरणं असतात, कुठेतरी अपघाताची असतात, कुठेतरी खास कॅन्सर सारख्या बिमारीची असतात, पण तरी सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर्स हे त्या प्रकारे आपलं नातं बांधत नाही. आज अशा हॉस्पिटलमध्ये लोकांना काय मिळेल याचं थोडक्यात वर्णन जे केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि हे सगळं कुणाच्या मार्फत केलेलं आहे? ज्यांनी साने गुरुजी रुग्णालय चालवलं आणि तिथे अनेक सोयी दिल्या, अनेक काय म्हणतो आपण त्याला सूट दिली, तेच इथे सुद्धा आधार होणार असं जर असेल तर मग हे लक्षात घेणं फार आवश्यक की गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांचा विचार करून सामाजिक उपक्रम राबवले जातात. गरीब महिलांची डिलिव्हरी पूर्णतः मोफत केली जाते, तसेच गरज असल्यास सिझरिन झालं तर 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. नॉर्मल डिलिव्हरीचा खर्च माफक दरात आहे. रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाची पहिल्या वर्षापर्यंतची सर्व तपासणी पूर्णतः मोफत आहे. एकल महिला यांना बिलावरती 25% सवलत दिली जाते. 18 वर्षाखालील मुलांना कोणत्याही शस्त्रक्रियेवर 50% सूट दिली जाते. या सर्व सुविधांमुळे साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे ग्रामीण आणि उपनगरातील नागरिकांसाठी आश्वासक, परवडणारे आणि तंत्रज्ञान संपन्न आरोग्य सेवेचं केंद्र बनलं आहे. जर ते रुग्णालय बनलं तर मग हे रुग्णालय काय बनेल याची कल्पना केली तरी कुठेतरी आपलं स्वप्न कमी अधिक पूर्णच झाल्यासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही, हे आश्वासित करतात डॉक्टर अशोक बेलकुट. आणि म्हणून हे फार महत्वाचं काम आहे, याबद्दल शंकाच नाही. पण आज आपण पाहतो की गैर इमानदारी, डॉक्टर लहानेंनी फार वेगळ्या प्रकारचं म्हणणं मांडलं. एक प्रकारे ते डॉक्टर प्राध्यापक झालेले आहेत आता असं दिसतंय, आणि तुम्हाला सुद्धा अगदी सगळं प्रशिक्षण दिल्यासारखं, जे फार महत्वाचं आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी झालेले आहेत, युवा हे आम्ही पण म्हणतो सर. आणि म्हणून भारत जोडो सारखं अभियान, अगदी ठिकठिकाणी युवा शिबिरं ही सगळी होऊन युवकांना प्रेरित करणं, स्वतःचं आरोग्य वाचवण्यासाठी हे सुद्धा कार्य अशा हॉस्पिटलमधून होऊ शकते. कारण इथे प्रत्येक पेशंटला केवळ त्याला जे आजार झालेला आहे तेवढंच दूर करायचा अशा प्रकारची सर्जरी न होता काय खावं काय खाऊ नये, कसं वागावं, तुला कॅन्सर झालाय तर मग तो कशामुळे झालाय रे, या प्लास्टिकच्या बाटल्या सुद्धा आम्ही बहिष्कार करतो. प्लास्टिकच्या बाटल्यांवरती सुद्धा आता तापमान वाढलेलं असताना कुठेतरी कार्सरोजेनिक प्रभाव होतो.
प्लास्टिकच्या पिशवीमधून पातळ गरम चहा घेऊन येतात छोटी छोटी मुलं, त्या हॉकर्स वरती काम करणारी, तर ते प्लास्टिक त्याच्यात पिघळलं म्हणजे कार्सरोजेनिक नाही का? का होत आहे तेवढे कॅन्सर? का एवढा परिणाम होतो आहे क्लायमेट चेंजचा, जलवायू परिवर्तनाचा, ज्याच्यामुळे ध्वस्त होतं एखादं धानोरासारखं गाव, बीडचा जिल्हा जिथे अनिकेत भाऊ आणि सगळे द्वारकादास भाई आणि शैलाताईंच्या प्रेरणेने काम करतात, उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा, हे सगळं युवकांना सांगणं की ज्याच्यामुळे खरोखर संपूर्ण आयुष्य काय जीवनावरती परिणाम होतो आहे. आणि तो परिणाम असेच लोक भोगत आहेत ज्यांना अगदी ताबडतोब गाडीत बसलं की एसी लावणं, एवढंच काय अगदी घरात एक पंखा सुद्धा लावणं शक्य होत नाही. आता बिजलीचं नवं बिल आलेलं आहे, नवीन कायदा आला आणि स्मार्ट मीटर्स लागले, तर मग तर आज जेवढी वापरतायत तेवढी सुद्धा वीज वापरणं शक्य होणार नाही. आज पाणी शुद्ध नाही याचं कारण नर्मदेच्याच बाबतीतली नाहीये, अगदी मांजराच्या बाबत सुद्धा कमी अधिक असणार. एक एक नदी वाचवणं कसं होणार याच्याबद्दल युवकांना प्रेरित करणं आणि आपण स्वतः सुद्धा विचार करणं आणि प्रेरित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण हे सगळं करण्यासाठी खरोखर आपल्याला समजून घ्यावं लागेल की खरोखर आरोग्य सुरक्षा देण्यासाठी आपलं कर्तव्य काय आहे, हेच आपल्याला या निमित्ताने विचारात घेतलं पाहिजे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की खरोखर आज सरकारी जबाबदारी आणि कर्तव्य या सगळ्या बाबतीतलं अगदी कुणालाही बेघर करू नये, कुणालाही भुकेला ठेवू नये, कुणालाही अशुद्ध पाणी प्यायला मजबूर करू नये, हे सांगणारं हे कर्तव्य आपल्याला सरकारला जाणवून द्यावं लागेल. मी नगराध्यक्ष मॅडमना आणि न्यायाधीश महोदयांना, जे व्यवस्थेचा एक प्रकारे आता भाग झालेले आहे, परंतु तरी सुद्धा या व्यवस्थेच्या द्वारा सुद्धा संविधानाचं पालन करण्यासाठी एक विशेष राईट टू हेल्थ ऍक्ट पाहिजे, एक नदी वाचवणारा कायदा पाहिजे. कारण पर्यावरणाचे अनेक कायदे आहेत, एअर ऍक्ट, वॉटर ऍक्ट, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, अगदी 1970च्या दशकापासून ते 1980च्या आणि 90च्या दशकापर्यंत, परंतु त्याचं पालनच होत नाही. कारण विकासाची अवधारणा बदललेली असताना अशा प्रकारे वेगवेगळे आघात होत आहेत आणि त्यामुळे कसा परिणाम भोगत आहे. सगळ्यात मोठं कारण आहे विषमता, गैरबराबरी. ज्याच्या विरुद्ध साने गुरुजी लढले, ज्याच्या विरुद्ध पन्नालाल सुराणा असोत की बाबा आढाव असोत की जी पारीख असो, एकूण समता आणि न्याय हे संविधानाच्या प्रस्ताविकेवर लिहिलेलं आहे, जे संविधान तक्त्यावर लागलेले आहे. पण कोण आता समता आणि न्यायाच्या दिशेने विकासाचं नियोजन करताय? विधानसभा आणि लोकसभेमध्ये हे होणं शक्य नाही. हे व्हायला हवं ग्रामसभांमध्ये, हे व्हायला हवं शहरातल्या वॉर्ड सभाही नाही, त्या सुद्धा मोठ्या असतात, वस्ती सभेमध्ये. आणि ह्याच्यासाठी, याच्या सशक्तीकरणासाठी, ज्याच्यामधूनच लोकशाही वाचेल आणि सरकार सुद्धा आपलं कर्तव्य पार पडेल, यासाठी कोण लढणार? लोकसभा से ऊंची ग्रामसभा हा नारा देणं, घोषणा देणं तर आम्ही करतोच, परंतु आम्हाला सुद्धा ग्रामसभा आता 26 जानेवारीची अगदी यशस्वी व्हावी. अगदी आदिवासी क्षेत्रामधला पेसा कायदा, आता मला निम्न पैनगंगेचं पत्रक मिळालेलं आहे. 95 गावं प्रभावित होणार आहेत ज्या धरणामुळे, जो आंतरराज्य प्रकल्प आहे, ज्याच्यात 50,000 सुपीक शेती जाणार आहे, ज्याच्यात 25,000 जंगल जमीन जाणार आहे. पण ज्याच्यातली गावं पेसा कायद्याच्या सेक्शनमध्ये असून सुद्धा त्यांची मंजुरी न घेता ज्या वेळेला सरकार मंजुरी देतं, आणि आता तर सुप्रीम कोर्ट एक निर्णय देतं, मागचा निर्णय बदलून, की कुठलाही प्रोजेक्ट पुढे गेल्यानंतर मंजुरी घेतली पोस्ट फॅक्टो तरी चालू शकेल, त्याला काही अर्थ आहे? तेव्हा एकूण विकास कोण ठरवणार, कसा व्हावा आणि कसा होऊ नये? संविधानातल्या 243 आणि 244 वाल्या अनुच्छेदामध्ये केवळ आदिवासींना नाही, प्रत्येक गावकऱ्यांना ग्रामसभेला अधिकार दिलेला आहे. ज्या वेळेला राजीव गांधींच्या लक्षात आलं की अरे केवळ टेक्नोक्रेटिक परिवर्तन नाही चालू शकणार, आपल्याला पॉवर टू पीपल हाच आधार बनवावा लागेल. पण आज त्याचंही पालन होत नाही. आणि म्हणून अत्यंत आवश्यक आहे की आपण ह्या सर्व गोष्टी बदलण्यासाठी म्हणून आपण थोडा धडा घ्यावा
आणि त्याचबरोबर आपलं जीवन प्रणाली सुद्धा कशी असावी आणि कशी नसावी याबद्दलही आपण सर्वच समझोते करणारे असतो. आपल्या हातातही अनेक मोबाईल सारखी जर कंपन्यांची बनवलेली वस्तू असते तर आपण अगदी गांधी नाही हे आपल्याला शर्मिंदा होऊन मान्य करावं लागतं. परंतु तरी सुद्धा जितका प्रमाणावरती आपण साधेपणाने पुढे जाऊ, आज हा चमक कार्यक्रम होणं आवश्यक होतं. ज्यांनी ज्यांनी सहयोग दिला मी फार खुश झाले. अशोक भाऊ, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कष्टकऱ्यांच्या सुद्धा प्रतिनिधींना मंचावरती बोलवलं, नाहीतर असं कधी होत नाही. जे कष्टकरी खरोखर असतात, जे खरोखर कामकरी असतात, शेतकरी असतात, त्यांना सन्मान दिला जात नाही. तेव्हा साने गुरुजींना म्हणावं लागतं, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्राणाला प्राण. पण रामधारी सिंह दिनकरांनी जे म्हटलेलं आहे ते सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण आज या कष्टकऱ्यांना सुद्धा कुठल्या कुठल्या यात्रांमध्ये नेलं जातं. मोठमोठे हायवे सुद्धा सगळ्या मंदिरांच्या वरून फेरी घालून येतात. त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात, हरकत नाही. परंतु ते हायवे कुणासाठी, कशासाठी आणि कुणाच्या किमतीवरती, हे आता मी महाराष्ट्रातल्या पालघर सारख्या जिल्ह्यात पाहिलंय, अगदी कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये पाहतोय. तेव्हा आपल्याला या सगळ्या विकासावरती विचार करायला भाग पाडतं आपल्या बाजूचं वास्तव. आणि तो विचार करूनच या इथे अशा प्रकारची एक सेवा केंद्र अशी योजना उभी करण्यासाठी इतक्या लोकांनी जर सहयोग दिला तर मला सुद्धा खूप आभार मानावेसे वाटते. आमच्या जीवनशाळा साथ चालवण्यासाठी सुद्धा आम्ही एवढा नाही उभं करू शकत. अशोक बेलखोड यांची जी ही विशेषता आहे, त्यांचेही 40 साल, आमचेही 40 साल, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सहयोग आणि सहयोगींचा परिवार उभा करणं ही त्यांची विशेषता आहे, जी खरोखर जितकी वाखाणावी तितकी थोडी. आणि भारत जोडो अभियानचे सगळे लोक, अगदी नसीमा नसरीन काय म्हणू मी, ती सुद्धा इथे आलेली आहे. तिचं स्वागत आणि सत्कार करणं बाकी आहे बरं का. एक मुस्लिम महिला, तिला विसरू नका. खान साहेबांनी ज्या वेळेला तुम्हाला दिलेला आहे तेव्हा मलाही फार छान वाटलं. नाही तर हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में बहन भाई हा नारा आम्ही तर देतच राहतो. पण आज ज्या प्रकारे एक संघटित शक्तीचं विभाजन होत आहे, कुठेतरी पक्षीय राजकारणामधून सुद्धा, मॅडम गैरसमज करून घेऊ नका, परंतु मी तर असं म्हणते की पक्ष झाले आहेत पक्षी, इथून तिथे उडत असतात. पण या पक्षीय राजकारणामधून आपल्याला खरोखर आपल्या ठोस मुद्द्यांवरती उत्तरं मिळतायत का? आपल्याला नको आहे न्यूक्लिअर प्रोजेक्ट पुढे नेणं, ज्याच्यामुळे फुकुशिमा आणि चेर्नोबिलच नाही, अगदी नर्मदेच्या किनारी अणुऊर्जा प्रकल्प येतोय तर पुरं नर्मदेचं पाणी उत्सर्जन आणेल. आणि त्यामुळे जे जादूगौडामध्ये झालेलं आहे, जे वेगवेगळ्या केरळमध्ये झालेलं आहे, त्या रेअर अर्थ अशा खनिजांच्या खननामुळे जे काही परिणाम होतील ते कोण भोगतील? असेच लोक जे आपल्याला सर्व सेवा देत असतात. आणि म्हणून रामधारी सिंह दिनकरांनी याची आठवण करून दिलेली आहे. ते गाणं आपण कुठे यूट्यूबवर वगैरे मिळालं तर पहा. मैं मजदूर मुझे देवों की बस्ती से क्या, अगणित बार धरा पर मैंने स्वर्ग बनाए, अंबर में जितने तारे उतने वर्षों से मेरे पुरखों ने धरती का रूप सजाया. हे सगळं कार्य करणारे आज भोगत आहेत. आणि म्हणून अशा लोकांसाठी, अशा महिलांसाठी जे अत्याचार भोगत आहेत, एकीकडे महिला परिषद होत आहेत, परंतु केवळ मणिपूरमध्येच नाही, अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा, अगदी शहरांमध्ये सुद्धा, अगदी घराघरांमध्ये सुद्धा अत्याचार किती वाढत आहे हे आपण जर पाहिलं तर आज हिंसेने मानसिकता बदलते आहे. आणि हिंसेने कब्जा केलेला असताना मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा इथे केंद्र असेलच आणि असणं आवश्यकच आहे. आणि अशा सगळ्या गरिबांना म्हणून एक हिंमत देणं, ताकद देणं, त्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना संदेश देणं, हे सगळं आवश्यक आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की भारत जोडो अभियानने जे कार्य केलं तेच कार्य आता पुढे नेणं, हे जे करता आहेत त्यासाठी मी त्यांना ही 2 पुस्तकं सुद्धा भेट देणार आहे. त्या निमित्ताने अशोक भाऊंना मी मंचावर यायला भाग पडते. आणि हे एवढंच म्हणते की आज या निमित्ताने आम्हाला सुद्धा खूप विचार करण्याची आणि तुम्हा सर्वांचा
जनसहयोगींच्या रूपाने एवढा मोठा परिवार इथे आलेला आहे, त्या सर्वांचं अभिनंदन करण्याची आणि डॉक्टर अशोक बेलखोडेंचं काम हे अन्यथा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सना आम्ही जास्त प्राधान्य देत नाही, परंतु ज्या ठिकाणी गरजच आहे आता तिथे असणं आणि त्याच्या आतमध्ये फिजिओथेरपी पण आहे. तर मग मी तर तुम्हाला विनंती करीन की वेगवेगळ्या पथीज इथे आणाव्यात. अगदी नेचरोपॅथीचं एक क्लिनिक सुद्धा असावं. मी युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी ही सगळी औषधं घेते आणि बऱ्याच प्रकारे माझं निदान होतं, हे सुद्धा मी तुमच्या समोर हिंमतनी सांगू इच्छिते. तेव्हा या सगळ्यांना एकत्र आणून असं एक दिल्लीमध्ये केंद्र आहे की जिथे सगळ्या पथीज, कुठे एक पथी एक पद्धत आरोग्य सेवेची वेगळ्या प्रकारचे आजार बरे करते, कोणी होमिओपॅथी मायग्रेन बरं करते, रेस्पिरेटरी ट्रबल श्वासाची बिमारी ही आयुर्वेदिक दवा जास्त चांगली सुधारते. हे सगळं होऊ शकते आणि त्यामुळे मी हे 2 जनस्वास्थ्य संमेलन आता या निमित्ताने झालं, तेव्हा आमचे काही साथी या जनस्वास्थ्य अभियान इंडिया मध्ये काम करतात ते सुद्धा मी अशोक बेलखोडेंना देते आणि एवढंच म्हणते की हा स्वास्थ्य हमारे हक का नाही किसी के मालकी का. बरोबर आहे ना. हेच शिक्षणाबद्दल, हेच स्वास्थ्याबद्दल, हेच आवास अधिकाराबद्दल आपल्याला अगदी ठामपणे स्वतःच्या मनाला पटवणं आणि त्यासाठी युवकांची एक सशक्त सेना उभी करणं. महिला शक्ती जब लढती है, जब महिला लड़ती है सरकार की कुर्सी हिलती है. नारी के सहभाग बिना हर बदलाव अधूरा है. म्हणून आजही महिला शक्ती आई है, नई रोशनी लाई है. तेव्हा त्यांनी सुद्धा पुढाकार घेणं हे सर्व आवश्यक आहे. एवढंच सांगून या निमित्ताने साने गुरुजींना, बाबा आमटेंना आणि महात्मा गांधींना केवळ श्रद्धांजली नाही तर कार्यांजली देण्याचं जे काम डॉक्टर अशोक बेलखोडे, त्यांचा संपूर्ण परिवार, अगदी मुरलीधर भाऊ असोत की त्यांचे भतीजे, भाचे जे कोणी असतील ते सर्व, आणि त्यांचा परिवार केवळ तेवढ्यांचा नाहीये, त्यांना साथ देणारे सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, अगदी पाठीमागे मी बघितलं त्या बाया, आपलं आता तुम्ही जे जेवण जेवणार आहात ते त्याच तर तयार करतायत. त्यांनी शिक्षणाचं काम केलं म्हणून हे सगळे छोटी पुढची भविष्य सेना आपली उभी केलं हे झालेलं आहे. तेव्हा आणि तुम्ही सर्व जे जनसहयोगी आहात, जे जनसमर्थक आहात, त्या सर्वांना मी अभिनंदन करून धन्यवाद देते. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. आपलं मनापासून आम्ही आभारी आहोत. सगळ्यांची भाषणं खूप छान झाली, एकही माणूस उठलेला नाहीये. या निमित्ताने ताईंना आणि सर्वांना सांगू इच्छितो, फिजिशियन, सर्जन वगैरे वगैरे दालनं आहेत, पण रोग होऊ नये म्हणून समुपदेशन हे एक दालन आहे ताई, आणि त्यांना आपण डॉक्टर शशिकांत अंकारी यांचं नाव दिलेलं आहे. थँक्यू. आयुर्वेदाचा सुद्धा आता विभाग आहे. सगळेजण जेवणाच्या ठिकाणी जातील एक, आणि डॉक्टर बेलखोडे साहेबांना ज्यांना ज्यांना भेटायचं आहे ते इथं त्यांना भेटतील. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण राष्ट्रगीताने आपल्या सर्वांना विनंती, आपण आहे त्या जागेवरच थांबावं. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, पण तत्पूर्वी आभारासाठी मी आदरणीय धर्माधिकाऱ्यांना विनंती करते आपण आभार मानावे. आणि काही विभागाचे लोकार्पण राहिलेले आहेत, त्या विभागाच्या लोकार्पणाची यादी मी अगदी 1 मिनिटात वाचते. कृपया त्या विभागाच्या साठी आपण जावं. दंत विभागामध्ये सर्जिकल ओपीडी डॉक्टर शशिकांत अहंकारी सामाजिक आरोग्य समुपदेशन केंद्र याचं पण आपल्याला अनावरण करायचं आहे. आयुर्वेदिक विभाग आहे आणि काही दात्यांच्या हस्ते काही उद्घाटन आहेत, त्यांचे पण नाम उल्लेख मी करते. कुमार रामदास कुंटे आंतररुग्ण ज्या काही खोल्यांना ही नावं दिलेली आहेत, त्यांनी कृपया कुटुंबियाने थांबून त्या लोकार्पणासाठी तिथे जायचं आहे. जेवणानंतर प्राध्यापक किशनराव किनवटकर यांच्या स्मृतीस, दत्तारामजी येरडा यांच्या स्मृतीस, ऍडव्होकेट अनंत वैद्य किनवट यांच्या स्मृतीस, मधुकरराव लीलावती वट्टमवार यांच्या स्मृतीस, सौ ललिताबाई रामप्रसाद तौर यांच्या स्मृतीस, लक्ष्मीबाई गुजरराव पाटील यांच्या स्मृतीस, नारायण सखाराम कळंबेकर खाली यांच्या स्मृतीस आणि डॉक्टर प्रभाकर माधव आठवले यांच्या स्मृतीस ही काही विभागाचे लोकार्पण, डॉक्टर प्रकाश निलावार यांच्या स्मृतीस ह्या शेवटचे 4 आणि माहेरघर डॉक्टर्स व स्टाफ निवास, स्वजन भवन आणि औषधी वनस्पती उद्यान याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. कृपया याची नोंद घ्यावी. आणि आभारासाठी धन्यवाद झाला आहे सर. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्षा मेधाताई पाटकर,
पद्मश्री डॉक्टर अभयभांग, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सर, तरुण गुरुजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नील पाठक सर, शुभांगी अहंकारी मॅडम, अलका मानके मॅडम, व्यंकटेश जोशी सर, नगराध्यक्षा सुजाता मॅडम, सरपंच ईश्वर किशन, अध्यक्ष डॉक्टर बेलकुडे, सचिव माधव भावगे, उपस्थित सर्व आणि आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय जय महाराज. सावधान. राष्ट्रगीत सुरू केल्याशिवाय परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.